तिने असं केलं आणि माहितीये काय बोलत होती, मी या घरची मोठी मुलगी आहे म्हणून मीच इथे राहणार आणि तू छोटी आहे म्हणून तुला घराबाहेर जावं लागणार. मग आता काय, ही मोठी आहे म्हणून हिचं सगळं ऐकावं लागणार. वरून माहितीये काय बोलत होती, मी मोठी आहे म्हणून तुला सगळं ऐकावं लागणार, तुझा खेळ आता खल्लास आणि तुला माझ्या उंगलीवर नाचवणार मी, असं बोलत होती. कमळे, का बोललीस तू असं माझ्या मुलीला? मला प्रश्नाचं उत्तर हवंय कमळे. हे का बोललीस तू अनिकाला? बोल कमळे, असं काय झालं ज्यावरून तू अनिकाला एवढं सगळं ऐकवलंस? अगं बोल ना. का आता काय झालं, तोंड शिवलं? नाही नाही, आपण अन्नपूर्णाची नात आहे ना, यावेळी डोक्यात हवा गेली तिच्या, म्हणून माझ्या नातीचा अपमान करायला निघाली, माझ्या नातीला घराच्या बाहेर काढायला निघाली, आउट हाऊस मध्ये ठेवायला निघाली. आत्ता बोल ना, आत्ता काय झालं? आत्या, अनिका माझी सुद्धा मुलगी आहे. तिचा उगाच अपमान झालेला मला सुद्धा सहन नाही होणार. पण कमळी असं का बोलली यामागचं कारण मला हवं. सॉरी, मी कारण नाही सांगू शकत. वा, झाले ना, प्रताप दाखवायला सुरुवात झाली की नाही? घरात येऊन नुसते 24 तास पण झालेले नाहीयेत आणि राजनलाच उलट उत्तर पण द्यायला लागलीस. वा. बेटा अनिका, तू सांग काय झालं. जर कमळीची चूक असेल तर तिला नक्कीच शिक्षा होईल. डॅड, बोल, तिने का धरला होता तुझा हात आणि असं दारापर्यंत ओढत का आणलं होतं? सांग अनिका. अगे कमळे, तू बोल. अनिका, अगं बोल ना, डॅडला सांग ना काय झालंय ते, होऊ दे ना एकदाची शिक्षा. बस. शट अप. डॅड, मला नाही याबद्दल काय बोलायचं. का? कमळीची चूक असेल तर सांग ना तू मला, मी देतो तिला शिक्षा. नो, आजीने शिकवलंय ना, दुसऱ्याची चूक असेल तरी आपण मोठं बनायचं आणि माफ करून टाकायचं. मग मी या गावछापला माफ करते. अनिका, तुझं डोकं फिरलंय का ग? नाही ना? मग सांग ना काय झालंय ते एकदाच. मला असं वाटतं ह्या बहिणी बहिणीच आपापसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. आपण उगाच मध्ये नको पडायला. रात्र खूप झाले, तेव्हा जाऊन झोपा. कमळे, तुला काही अक्कल? मूर्ख आहेस? एवढी चांगली अपॉर्च्युनिटी हातातून घालवलीस? बावळट आहेस का? चान्स घालवला नाहीये, थोडक्यात वाचलीये. काय? खरी माती हिनेच खाल्ली असणार. हीच काहीतरी नक्की चुकीचं वागली असणार. मी काय केलंस? मी त्या कमळीला उशीने तिचं तोंड दाबून ना मारणार होती, पण ती तिथे नव्हतीच, मागे उभी होती. अक्कल आहे तुला की सगळी अक्कल उशीच्या खाली ठेवून आलीस तू? स्वतःच्याच खोलीत स्वतःच्याच उशीने त्या मुलीचा जीव घेते. तुला काय जेलमध्ये जायचंय बिनडोक? अहो दे. काय आई? हो, आता कळलंय ना तिला तिचं चुकलंय ते. हो ना?
ए बाळा, कळलंय ना? तू असं काही करणार नाहीयेस. शांत राहायचं. आणि तुला सांगितलं ना, तिचा काटा कसा काढायचा, तिचं काय करायचं हे सगळं मी बघेन. मी आहे ना. त्या गोष्टीसाठी तू त्रास करून घ्यायचा नाही. आणि आज तू जे काही केलेस तसं तू अजिबात करणार नाहीयेस. पुन्हा ही गोष्ट होता कामा नये, एवढं मात्र ध्यानात ठेव. जा झोप जा. आई, जर आपली वाट लागली ना ते या मूर्ख मुलीमुळे लागणाऱ्या, स्वतः तो उड्या मारत जेलमध्ये जाईल, आपल्या दोघींनाही घेऊन जाईल. मला भीती तर वेगळ्याच गोष्टींची वाटते. आज कमळी जे काही वागली आहे ना, अतिशय हुशार आणि चालाख मुलीचं लक्षण आहे. आपल्या अनिकाला तिच्यापासून लांबच ठेवायला हवं. अनिकाला आवडत नाहीये, पण ती मात्र अनिकाला ती तिची मोठी बहीण आहे, अनिका धाकटी बहीण आहे असं समजावते आणि तशीच वागणूक देते. समजा हे नातं अनिकाला आवडायला लागलं तर धोका आहे. हे असं होणं म्हणजे धोका आहे. असं होता कामा नये. अनिकाला वेगळंच ठेवावं लागेल. बघितलंस ना अनिका, कवा कवा तुझी घाई तुला कशी नडते ती. घाई? व्हॉट? म्हणजे मी 2 शब्द तुला चिडून काय बोललो, तू सगळं माझ्यावरच फिरून मलाच आउट हाऊस मध्ये घेऊन जायला निघाली होतीस. खरं तुझ्या डोसक्यात एवढंच होतं का मला ओरडा पडायला पाहिजे. बाबा विचारतील कमळीनं असं का केलं, तेव्हा तू काय उत्तर देणार ह्याचा तर तू विचारच केला नाहीस. Kauchap, don't try to be over smart. Let me tell you, you're not. आणि सेकंड ऑफ ऑल मी तुला माफ करून टाकलं कारण की माझी मॅड आजी तसं बोलते. काय म्हणलीस माझ्या आजीला? आय मीन टू से अन्नपूर्णा आजी तसं बोलते म्हणून तुला माफ केलं. आणि मेन थिंग, मला झोपताना बडबड केलेली मुळीच आवडत नाही. आणि तुझी लेक्चरबाजी तो आय हेट. तुला आवडत असेल ग लोकांना शिकवायला जायचं, लोकांना सतत शिकवणं, पण मला नाही आवडत. आय हेट दॅट. आय हेट युअर लेक्चर्स आणि मला तुझ्याकडनं काहीच नाही शिकायचं. बर बाई, राहिलं. खरं देवाकडे एवढी प्रार्थना कर का तुझ्यासारखं मी काय शिकायला नको. म्हणजे काय, रात्रभर माझ्या डोसक्यात तुझा विचार येत राहायचा, मग मी बी तुझ्यासारखं उशी घेऊन तुला मारायचा प्रयत्न करीन. उशी बी इथंच आहे आणि तू बी माझ्या समोरच झोपलीस. माझं टाळकं सटकायला नको बाई, बाकी काही नाही. गुड नाईट बहिणे.